आला हो ना साहेब, चोर स्वतःहून पोलीस स्टेशनला आलाय. आजकाल चोर पण प्रामाणिक झाले वाटतंय. ओ सर, मी काही चोर नाहीये. हो, आम्ही तक्रार करायला आलोय. मला तर हाच चोर वाटतोय. तशी ही एक तक्रार आलेली आमच्याकडे. तक्रार आली? कुठली तक्रार आली? सांताचे कपडे चोरल्याची तक्रार. अहो सर, हे काय कपडे मी चोरले नाहीयेत. हे माझेच कपडे आहेत. हा, माझेच कपडे आहेत हे. कशावरून? कशावरून म्हणजे, आता समजा हे कपडे जर मी चोरले असते तर आतमध्ये माझे स्वतःचे कपडे असते, त्यावर हे चोरलेले कपडे मी घातले असते. पण आतमध्ये माझ्या कपडेच नाहीत, म्हणजे याच्या आतमध्ये काहीच नाही. म्हणजे हे कपडे कोणाचे झाले? कोणाचे झाले? माझे झाले ना सर. हे कपडे माझेच आहेत. दाखवू काढू का? काय एक एक फॅन्टसी. चला तक्रार बोला. सर, मी पैसे घेऊन रस्त्यांनी चालले होते तर मला गुंडांनी अडवलं. किती रुपये होते? किती? 25,000 साहेब. एवढे? तुमचेच होते ना नक्की? हो, माझेच होते. अजून कोणाचे असणार? नाव? राधा. यांचे पैसे चोरीला गेले का तुमचे गेले? यांचे. हो, मग यांचं नाव सांगा ना. नाव सांग. विराजस फक्त विराजच? पुढे काय नाही का? काय ते पण गेलं चोरीला? अरे काय झालं? विराजस. हा, हॅलो चंदू शेठ. सॉरी, एक मिनिट. हा साहेब, माझं नाव लिहून घ्या. विराजस विजयेंद्र बिराजदार. तुम्ही विजेंद्र साहेबांचे चिरंजीव का? हा, लंडनला होते ना, म्हणूनच ओळखलं नाही. साहेब, पैसे कधी मिळतील? लवकरात लवकर पैसे मिळतील. लगेच शोधतो. सायमानचं नाव मोठं आहे ना. इतकं ओळखता यांना? हो, सारखे येत असतील. नाही हो येतात. चला 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 चला. त्यांनी तक्रार घेतली, उशीर झाला आपल्याला. चल चल चल, लवकर लवकर. थँक्यू साहेब, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. हॅलो. हा, आलात. अगं ऐक ना, नाही जमत मला. पाईपवरून चढून यायला चोर आहे का मी? आणि आपल्या घरात पाईपच नाही आहेत, सगळी इंटरनल बांधकाम आहे. काय तुझ्या फॅन्टसीज? ऐक ना, असं नको करू प्लीज. मला घरात घे ना प्लीज. बर, ठीक आहे. पण हे बघा, जरी तुम्ही खोलीच्या दरवाजातून आलात तरीही सॅन्टा क्लॉजच्या कपड्यामधूनच यायचं. हा, वेडी बाई काही. ऐक ना, आता कुठून आणू सॅन्टाचे कपडे? मला नाही माहिती. हॅलो, खपली का काय? हॅलो. काय फालतूगिरी आहे? कपडे कोणी दिले असतील?
काय करतोय मी इथे? कुठे येऊन फसलोय? कुठे ती श्वेता होती माझी बायको, माझ्यासमोर एक शब्द नाही बोलायची ती, आणि कुठेही असावरी तिचा शब्द न शब्द ऐकावा लागतोय मला. मी असंच जाणार आहे. रात्रभर या थंडीत बसण्यापेक्षा मी असंच जातो. खूप उंच आहे, नाही जमणार मला. काय करू? सॅन्टाचे कपडे हे इथे कुठून आले? पण पोलिसांनी तर नाही शोधले? नाही, जाऊ दे, आपल्याला काय करायचं? कपडे आले याच्याशी मतलब. चला, मी वाचलो. आसावरी आलो मी. Merry Christmas! Hi guys, your most favorite Anamika is here. Yo! So guys, मी सांगितल्याप्रमाणे माझी क्रिसमस मॉर्निंग झालेली आहे आणि आता मी इथे आले आहे माझ्या बेस्ट ब्रोला क्रिसमस गिफ्ट द्यायला. येस, तोच मोस्ट एलिजिबल बॅचलर तोच. लेट्स वेक हिम अप. कम ऑन. सो ही आहे बिराजसची खोली. सी, बट लेट मी टेल यू, माय ब्रो इज सुपर स्मार्ट. हा, सुपर स्मार्ट. लेट्स मीट युअर हिरो. गुड मॉर्निंग ब्रो. ब्रो, OMG, हा रात्रभर कुडकुडत होता की काय? हे ब्रो, ब्रो उठ. हे ब्रो, ब्रो उठ ना यार. ब्रो उठ यार. इथे पाय आहे, चेहरा कुठे? कुठे आहे उंदीर? कुठे आहे उंदीर? मग ओरडली कशाला? उंदीर नाही, ते बघ तुझा डोळा.
काय झालंय? तो नाही, हा 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 इकडचा. हा हे बघ, ये इकडे. हे बघ, हे बघ. सी. हा OMG ब्रो, क्रिसमस नाईटला फाईट केली की काय तू? अरे मारामारी कधी कोणी कुठे कोणासोबत नाही. अरे काय झालंय हे तुला? कुठे लागलो? ब्रो, दिस इज सो कूल. यू मीन तू फाईट केलीस? ती रिअल वाली फाईट, ती टिशुम ती वाली फाईट केलीस? ओ सो प्राऊड ऑफ यू ब्रो, सो प्राऊड ऑफ यू. माझ्या ब्रोने मारामारी केलेली आहे. काय ग हे? काय वाटेल ते काय बोलतेस तू? यात प्राऊड करण्यासारखं काय आहे? काकू, मुलाने मारामारी केली की अशी भारी वाटते. अँड यू नो, गर्ल्स लाईक इट. म्हणजे मुलींसाठी केलेली मारामारी मुलींना खूप आवडते. काय विराजस, तू मुलीसाठी मारामारी केलीस? नाही, मुली कुठल्याही मुलीसाठी वगैरे मारामारी नाही केली आहे मी. आई थांब, मी बर्फ घेऊन येते. त्यापेक्षा आपण हॉस्पिटलला जाऊया, चल ना. चिल काकू, चिल. यू नो, हा मॅनहुडचा डाग आहे. सो डोंट वरी, रिलॅक्स. मॅनहुडचा डाग? काय ग आजकालच्या तुम्हा मुलांचं बोलणं? मला नाही ही असली भाषा आवडत. विराजस माझा एकुलता एक मुलगा आहे आणि त्याने असं मारामारी वगैरे केलं तर मी काय करणार रे? विराजस, चल बघू, आपण पोलीस स्टेशनला जाऊया. आई हे बघ, एवढं काही झालेलं नाहीये. पोलिसात वगैरे जायची तर त्याहून गरज नाहीये. ठीक आहे, हे होईल ठीक. तू काळजी करू नको, शांत हो बरं. अरे कसे शांत हो? मुळात मला सांग, तू आधी या फंदात पडतोसच कशाला? तुला ठाऊक आहे ना बाळा, तुला जरा जरी काय झालं ना तर माझा जीव अगदी अर्धा होतो रे. तुझ्या काळजीने रात्र रात्र माझा डोळ्याला डोळा लागत नाही. हो आई, पण आता मी मोठा झालोय. अगं मी लंडनला होतो एकटा, काय झालं? हो, तेव्हा तरी कुठे माझा जीव कशात लागत होता. बरं ते राहू दे, मी बर्फ घेऊन आले. थांब. वेल डन ब्रो. तू माझा एक, हा मार्क ना असाच राहू दे. सुपर कूल दिसतोय. अनामिका, तू आधी इथून चल. तू त्याला अजिबात त्रास देऊ नको. तू आराम कर. हा, तू चल. त्याच्याशी बोलायचं, गप्पा मारायच्या. तू चल, मी आले. बर्फ हॅलो, बर्फाच्या जागी एक कप चहा मिळाला असताना तर बरं. हा, अरे बापरे. हॅलो, MG रोड पोलीस स्टेशन. हॅलो हॅलो, हा मी बोलते. मीच बोलतोय. बोला. मी राधा बोलते. काल आलेले ना? काल सेंटा क्लॉज बरोबर आलेले. हा बोला. हा, ते पैसे सापडलेत का? हो, सापडले. बिराजदारांकडे परत गेले सुद्धा. काय? कोणाकडे? हो, ते बिराजदारांचे पैसे होते ना, परत केले. अरे देवा, म्हणजे त्या मुलाला पण शिक्षा झाली असणार. हॅलो, काय हो, तो मुलगा कुठे आहे? त्याला तुम्ही अटक केली का? जेलमध्ये आहे का? शिक्षा केली का त्याला? अहो, वेळ लागले का तुम्हाला? ते कशाला जेलमध्ये जातील? काय बोलता? हो, पण मग त्या मुलाचं. हॅलो हॅलो, ताई, तू सांता क्लॉजला भेटली? काय म्हणाला तो? कसा होता तो? एकदम रिअल ना? आणि ताई, तू आता काय बोलत होतीस? आणि काल रात्री कुठे गेली होतीस तू? सांता क्लॉज नव्हता तो, ड्रायव्हर होता. बिराजदारांचे पैसे घेऊन आलेला. काय? त्यांचे पैसे चोरले? म्हणजे आता तुला बक्षीस मिळणार? काय बक्षीस? अगं ताई, आमच्या शाळेत दुसऱ्याची वस्तू परत दिली की आमचे टीचर आम्हाला बक्षीस देतात. अगं ताई, तू पण त्यांना त्यांचे पैसे परत मिळवून दिलेस ना, मग ते तुला बक्षीस देतील.
बघू बघू बघू. हा काय युवराज, कुठे होतात रात्रभर? आमच्याकडे होता. ठीक आहे, तुमचे पैसे. आणि हा काय करत होता तुमच्याकडे? पैसे चोरीला गेले होते, त्याची तक्रार नोंदवायला आले होते. पैसे आणले ना शोधून? साहेब, त्या मॅडमला सांगा, त्या चौकशी करत होत्या. बर, सांगतो. हा सांगतो. ठीक, धन्यवाद. मॅडम विराजस रात्रभर कुठे होतात? कुठे? हा विषय काय सांग जरा मला. अरे चाचू काही नाही ते. अरे चाचू, बिरे चाचू, कारे चाचू काही नाही. मला नीट सांग, हे काय आहे? कुठे होतास तू? आणि असा कुठे गेला होतास की परत येताना तुला बिना कपड्याचं परत यावं लागलं? ए मॅडम कोण आहे? ते मी सॅन्टा क्लॉज बनून गेलो होतो. अच्छा, सॅन्टा क्लॉज का म्हणे? असंच. असंच कुणी काही कधी करत नाही बरं का. माझ्याशी लपवाछपवी चालणार नाही. जे काही झालं असेल ते मला सरळ व्यवस्थित सांगायचं. ही मॅडमची काय भानगड आहे? माहिती, मी सगळ्यांना ओरडून सांगेन. नाही, मी सांगतो सगळं सांगतो. सांग बरं काय आहे ते. ते माझ्याकडनं एक चूक झाली होती. ती निस्तरायला म्हणून मी सॅन्टा क्लॉज बनून गेलो. यु नो, लाईक सिक्रेट सॅन्टा म्हणून मदत करायला गेलो. बरं, तिथे गेलो तर भलतंच घडलं. हो दे ना यार चाचू, संपलाय तो विषय आता. मला काय वाटतं माहितीये का, हा विषय आत्ता सुरू झालाय आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय रे की अजून खूप काहीतरी घडलेलं आहे. ऍक्च्युली ना, डोळ्याच्या आजूबाजूला पण ते थोडस असं छारी होतं येतं. तू पण ना दावरे ना, सोड ना. ऑलरेडी लाडीगोरी मला नाही लावायची की ते मॅडमना लावायची. मला सरळ सरळ खरं खरं सांगायचं की हा डोळा कसा काय सुजला. काही नाही, मी तिथे गेलो. काही गुंड त्या मुलीला छेडत होते. तर त्यांच्यासोबत थोडीशी मारामारी झाली. मारामारी? मारामारी? एका मुलीला वाचवण्यासाठी तू मारामारी केली? तुला जसं वाटतं तसं काही नाही, काहीच नाही. तुला वाटतं? मला माहितीये काय आहे ते. मी आईला क्लिक झालेली आहे. आजीला नको सांगू, ओके? आणि काही क्लिक बिक झालेलं नाहीये. मी तिथे गेलो, ते गुंड त्या मुलीची छेड काढत होते. ती मुलगी रडत होती, तिला वाईट वाटत होतं, म्हणून त्याची मदत करायला, तिचं सांत्वन करायला म्हणून मी तिथे गेलो. एखादी मुलगी जर अडचणीत असेल किंवा संकटात सापडली असेल तर आपण तिची मदत केली पाहिजे एक मुलगा म्हणून. हे संस्कार माझ्यावर आहेत म्हणून मी गेलो. हा, बाकी काही नाही. संस्कार हे परगत क्लिक बिक नाही झाली. संस्कार क्लिक नाही अजिबात मी ठीक आहे, मी विश्वास ठेव. हा, हो, तुम्हाला सांगितलं ना, परवानगीशिवाय आम्ही आज सोडू शकत नाही. अहो, त्यांना भेटणं माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचं आहे. प्लीज मला आज सोडा. तुमची भेट ठरली होती का? नाही, पण मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. मला 2 मिनिटात जाऊ दे. ते काल पैसे होते ना, ते माझी नोकरी घालवशील. सगळ्यांनाच वाटतं की त्यांचं महत्वाचं काम आहे. असं सगळ्यांना सोडत बसलो तर इथं जत्रा भरायची. तुम्ही ऐकून तरी घ्या माझं. तुम्ही आत कोणाला ओळखता का? नाही ना, मग नाही सोडणार. हे बघा, मी तुमची मोठ्या साहेबांकडे कंप्लेंट करेन ना. एक मिनिट चाचू, हे जे तू काही करतोयस ना, मला अजिबात आवडत नाही. हा, ते मुलीचा आवाज काढून कशाला चिडवतोयस मला? अहो, मग ती अपॉइंटमेंट कशी घ्यायची मला तेवढं तरी सांगा.
आहे